ओके. मागच्या वेळी आपण जो चॅप्टर आहे 12वीचा मॅथमॅटिकल लॉजिक, ठीक आहे, पोस्ट चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये स्टेटमेंट म्हणजे काय बघितलं, सेंटेन्स म्हणजे काय बघितलं, स्टेटमेंट कशाला म्हणायचं, सेंटेन्स कशाला म्हणायचं, त्याच्यानंतर स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय असते, या सगळ्या गोष्टी आपण मागच्या लेक्चरला बघितल्यात. ओके, तर ह्या लेक्चरला थोडंसं ते रिवाइज करूया आणि मग ट्रूथ टेबल्स बघूया. लॉजिकल कनेक्टिव्ह पण मागच्या लेक्चरला बघितलेत, पण आता ते पुन्हा एकदा आपण शिकायचं आहे. पहिल्यांदा स्टेटमेंट म्हणजे काय ते सांगतो. एखादं सेंटेन्स तुम्हाला दिलं, समजा मी एक सेंटेन्स देतो, रेड इज कलर. ओके, रेड इज कलर पेक्षा अजून एक वेगळं घेऊया एक एक्झाम्पल, फ्लावर इज ब्युटिफुल. ओके, किंवा सागर इज टॉल बॉय, किंवा अजून एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं, मंत्री सर इज गुड टीचर. किंवा 3 इज ऑड नंबर. ठीक आहे, असे मी 4 इथे सेंटेन्सेस दिले. यातलं स्टेटमेंट कोणतं आणि यातलं स्टेटमेंट नाही, म्हणजे नुसतं सेंटेन्स, रेग्युलर सेंटेन्स कोणतं ते ठरवूया. मी असं म्हटलं फ्लावर इज ब्युटिफुल, तर प्रत्येकाला फ्लावर ब्युटिफुल वाटेलच असं काही सांगता येत नाही. ठीक आहे, ज्यावेळी मी असं म्हणतोय की फ्लावर इज ब्युटिफुल, ठीक आहे, प्रत्येकालाच फ्लावर आवडतात असं नाही, प्रत्येकालाच फुलं आवडतात असं नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल प्रत्येकाला आवडतात, पण हे कसं आहे, अकॉर्डिंग टू पर्सनल हे ट्रू आहे का फॉल्स आहे याची व्हॅल्यू चेंज होते. ओके, काही जण म्हणतील फ्लावर इज ब्युटिफुल, काही जण म्हणतील नाही फ्लावर इज नॉट ब्युटिफुल. समजा सागर इज टॉल बॉय आणि तुमच्या वर्गात सगळ्यात बुटका मुलगा सागर आहे, तर त्याला तुम्ही टॉल बॉय म्हणणार का? किंवा दुसरा एक क्लासरूम आहे, तिथे एक सागर नावाचा मुलगा आहे, तो सगळ्यात उंच आहे, तर त्याला सगळेजण यस सागर इज टॉल बॉय. तो दुसऱ्या अजून एका वर्गात गेला आणि त्याच्यापेक्षा पण उंच मुलं आहेत, तर त्याला त्यावेळी सागर इज टॉल बॉय नाही म्हणता येणार. लक्षात आहे, म्हणजे सागर इज टॉल बॉय हे अकॉर्डिंग टू सिच्युएशन, चेंज होत आहे, तर ह्याला आपण स्टेटमेंट म्हणू शकत नाही. ओके, सागर इज टॉल बॉय हे स्टेटमेंट असू शकत नाही. लक्षात आहे. मंत्री सर इज गुड टीचर, आता तुम्ही म्हणाल गुड टीचर आहे, पण एखाद्याला मी आवडत नसलो तर, किंवा मला माझं कधी शिकवलं काही जणांनी बघितलंच नसेल, किंवा मंत्री सर नावाचे अजून कोणतरी टीचर्स असतील, त्यांनी काहीतरी विचित्र शिकवलं असेल, त्यांचं आवडत नसेल तर मुलांना. ठीक आहे, त्यामुळं हे ट्रू आहे की फॉल्स आहे हे सांगता येत नाही. बरोबर, तर अशा टाईपचे जे सेंटेन्स असतात त्याला स्टेटमेंट म्हणता येत नाही. पण 3 इज ऑड नंबर हे जे मी लिहिलंय, तुम्ही जगात कुठेही जा, 3 इज ऑड नंबर हे ट्रू असणार. किंवा अजून एखादं जर एक्झाम्पल द्यायचं झालं, तर मी इथं म्हटलं की 4 इज ऑड नंबर. तुम्ही म्हणाल काय सर काय सांगताय, 4 इज ऑड नंबर कसा काय? 4 इज ऑड नंबर नाही हे मला पण माहिती आहे, पण 4 इज ऑड नंबर हे जगात कुठेही जा सगळेजण त्याचा आन्सर काय सांगणार, हे फॉल्स स्टेटमेंट आहे. म्हणजे याची जी ट्रू किंवा फॉल्स असा जर क्वेश्चन ह्या स्टेटमेंटला तुम्ही विचारला, दोन्ही स्टेटमेंटला, तर ह्याचं कुठेही जगात जा, ज्यांना ज्यांना मॅथमॅटिक्स येतं ते सगळेजण काय सांगणार, 3 इज ऑड नंबर, येस दिस इज करेक्ट स्टेटमेंट. 4 इज ऑड नंबर, येस दिस इज फॉल्स स्टेटमेंट. म्हणजे ज्या स्टेटमेंटची व्हॅल्यू अकॉर्डिंग टू सिच्युएशन, अकॉर्डिंग टू पर्सन, अकॉर्डिंग टू तिथलं एरिया हे बदलत नाही, अशा सेंटेन्सेसला स्टेटमेंट असं म्हणायचं. लक्षात येत आहे. सो 3 इज ऑड नंबर हे काय आहे, ट्रू आहे. 4 इज ऑड नंबर हे फॉल्स आहे. लक्षात आहे. सो ट्रू आणि फॉल्स ह्या व्हॅल्यू ज्याच्या सांगता येतात त्याला आपण स्टेटमेंट म्हणायचं. ओके, आणि ह्या स्टेटमेंटच्या व्हॅल्यूज असतात ठरलेल्या. म्हणजे कसं, आता इथे ट्रू आणि फॉल्स मी तुम्हाला लिहिलेलं दिसतंय, बरोबर, इथे ट्रू आणि फॉल्स तुम्हाला दिसतंय.
हा, तर स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याला त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी असते. दिस इज कॉल्ड ट्रूथ व्हॅल्यू. आणि स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही एफ असते. दोघांना ट्रूथ व्हॅल्यूच म्हणतात, असं नाही की फॉल्स फॉल्स व्हॅल्यू ट्रू व्हॅल्यू असं नसतं ते. ठीक आहे, दोघांना पण ट्रूथ व्हॅल्यू असतात म्हणतात. जर एखादं स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी, जर एखादं स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ. ओके, आता आपण याचं डिटेल बघूया अजून. आता कोणाकोणाला तुम्ही स्टेटमेंट म्हणू शकत नाही. ओके, तुम्ही असं लिहिलं समजा, व्हॉट इज युअर नेम, तर हे सुद्धा स्टेटमेंट नाही आहे, कारण हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन सुद्धा स्टेटमेंट नसतात. वाव, व्हॉट अ ह्यूज हिल. ओके, दिस इज ऑल्सो नॉट स्टेटमेंट, कारण हे काय आहे, एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. ओके, अजून एखादं, टेक द वॉटर. हे काय आहे, हे इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी आहे, याला सुद्धा आपण स्टेटमेंट म्हणू शकत नाही. ओके, आणि एखादं समजा x+3=5 असं जर घेतलं, x+5=3 येतो, तर तुम्ही म्हणाल हे स्टेटमेंट आहे की नाही. इट डिपेंड ऑन द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्सची व्हॅल्यू जर मी -2 सबस्टिट्यूट केली तरच हे स्टेटमेंट ट्रू आहे. आणि जर एक्सची व्हॅल्यू -2 सोडून दुसरी काही समजा -4 सबस्टिट्यूट केली तर हे स्टेटमेंट फॉल्स आहे. म्हणजे ह्याला सुद्धा स्टेटमेंट म्हणता येणार नाही, कारण मी स्टेटमेंट म्हणजे काय सांगितलेलं, अकॉर्डिंग टू सिच्युएशन, अकॉर्डिंग टू व्हॅल्यू, अकॉर्डिंग टू प्लेस, त्याची ट्रूथ व्हॅल्यू बदलता कामा नये. इथे एक्सची व्हॅल्यू बदलली की त्याची ट्रूथ व्हॅल्यू बदलते, याचा अर्थ याला स्टेटमेंट म्हणता येणार नाही. सो x+5=3, दिस इज नॉट स्टेटमेंट. कळलं, मॅथमॅटिकल स्टेटमेंट म्हणजे कळलं असेल तुम्हाला आता काय आहे ते. आता आपण लॉजिकल कनेक्टिव्ह बघणार आहे. समजा मी असं जर एक स्टेटमेंट दिलं, 3 इज ऑड नंबर, आणि अजून एक स्टेटमेंट दिलं, 3 इज इव्हन नंबर. ठीक आहे, तर ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय, 3 इज ऑड नंबर कसलं स्टेटमेंट आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. सो याची ट्रूथ व्हॅल्यू टी. 3 इज इव्हन नंबर कसलं स्टेटमेंट आहे, फॉल्स स्टेटमेंट आहे. सो त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ. बरोबर. आता 3 इज ऑड नंबरची ट्रूथ व्हॅल्यू टी, 3 इज इव्हन नंबर याची ट्रूथ व्हॅल्यू एफ. राईट, मग यांना दोघांना मी कंबाईन करतो, मी असं लिहितो, 3 इज ऑड अँड 3 इज इव्हन. ठीक आहे, दुसरं एक घेतो, 3 इज ऑड और 3 इज इव्हन, असं एक घेतो. ओके, सो 3 इज ऑड नंबर अँड 3 इज इव्हन नंबर. ओके, हा पहिलं मी काय केलं, या दोघांना मिक्स केलं. जोडताना कशाने जोडलं, या दोघांना अँड नी जोडलं. ठीक आहे, दुसरं एक स्टेटमेंट लिहिलंय, 3 इज ऑड और 3 इज इव्हन. यावेळी या दोघांना कशाने जोडलंय, ऑर नी जोडलंय. त्याच्यानंतर तिसरं स्टेटमेंट आहे, लिहितो इथं, इफ 3 इज ऑड then 3 is even. ओके, अजून एका प्रकारे यांना जोडतो मी. चौथं लिहितो इथे, इफ 3 इज, इफ नको, ह्याच्याऐवजी असं लिहूया, 3 इज ऑड if and only if 3 is even. ओके, म्हणजे मी हेच दोन स्टेटमेंट आहेत.
हे पहिलं स्टेटमेंट. स्टेटमेंटला डिनोट करताना जनरली स्मॉल पी, स्मॉल क्यू, स्मॉल आर, स्मॉल एस असे लेटर्स यूज करतात. मी इथे पी आणि क्यू न यांना डिनोट केलेलं आहे. ओके, तर ह्या पी स्टेटमेंटला आणि क्यू स्टेटमेंटला मी अँड नी जॉईन केलंय पहिल्या प्रकारामध्ये. दुसऱ्या प्रकारामध्ये पी आणि क्यू स्टेटमेंटला मी ऑर नी जॉईन केलंय. तिसऱ्या प्रकारामध्ये मी पी आणि क्यू स्टेटमेंटला इफ देनच्या फॉर्मॅटमध्ये जॉईन केलंय. त्याच्यानंतर चौथ्या स्टेटमेंटमध्ये पी आणि क्यू ला इफ अँड ओनली इफच्या फॉर्मॅटमध्ये किंवा त्या टाईपमध्ये मी जॉईन केलंय. ओके, आता समजा हे दोन स्टेटमेंट आहेत आणि पहिल्याच तुम्हाला सांगितलं की ह्याची ट्रुथ व्हॅल्यू टी आहे, ह्याची ट्रुथ व्हॅल्यू एफ आहे. ते जर अँड नी जॉईन केले, ठीक आहे, तर त्याच्यापासून एक पूर्ण हे एक स्टेटमेंटच म्हणायचं. दोन स्टेटमेंटला जॉईन करून तयार झालेलं स्टेटमेंट याला म्हणतात कंपाऊंड स्टेटमेंट. याला म्हणतात कंपाऊंड स्टेटमेंट. ठीक आहे, असे ह्या दोन स्टेटमेंटला जॉईन करून तयार झालेलं हे स्टेटमेंट आहे, याला म्हणतात कंपाऊंड स्टेटमेंट. तर हे जे जॉईन करून दोघांना जॉईन करून झालेलं ते स्टेटमेंट आहे, ह्याची ट्रुथ व्हॅल्यू काय. तसंच दुसऱ्या केसमध्ये मी दोघांना ऑर नी जॉईन केलंय, त्या दोघांच्या कॉम्बिनेशन मधून एक कंपाऊंड स्टेटमेंट तयार झालंय, ह्याची ट्रुथ व्हॅल्यू काय. इफ देननी जॉईन केलंय, त्याच्यानंतर जे फॉर्म झालं स्टेटमेंट इफ 3 इज ऑड नंबर देन 3 इज इव्हन नंबर, याची ट्रुथ व्हॅल्यू काय. इफ अँड ओनली इफ न जर दोन स्टेटमेंट जॉईन केले तर त्याची ट्रुथ व्हॅल्यू काय. ह्या ज्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत ते आता आपल्याला पुढे मिळणार आहेत. त्याला म्हणतात लॉजिकल कनेक्टिव्ह. दोन स्टेटमेंटला जॉईन करणारे वेगवेगळे लॉजिकल कनेक्टिव्ह असतात, ते आता आपण बघणार आहोत. ठीक आहे, काय काय आहेत बघूया. लिहून ठेवा इथे लॉजिकल कनेक्टिव्ह. सगळ्यात आधी जे बघणार आहे आपण सगळ्यात पहिलं लॉजिकल कनेक्टिव्ह, त्याला कंजंक्शन असं म्हणतात. कंजंक्शन म्हणजेच अँड. त्याचा सिम्बॉल आहे असा, ए असतं, ए त्याच्यामधली आडवी रेष फक्त काढून टाकायची. म्हणजे जर दोन स्टेटमेंट अँड नी, ह्याचं कनेक्टिव्ह कुठले कुठले ते लिहूया इथे. म्हणजे वर्ड्स कुठले कुठले यूज करतात. अँड यूज करतात, वर्ड्स युज्ड. इथे काय काय यूज करतात बघा. अँड यूज करतात, बट यूज करतात. त्याच्यानंतर सांगतो, एकच मिनिट, अजून काय दिलं इथे. दो यूज करतात, अल्दो यूज करतात. त्याच्यानंतर येट यूज करतात. काही वेळा इनस्पाइट ऑफ यूज करतात. स्पेलिंग चुकलं थोडस. त्याच्यानंतर बट झालं. व्हेन यूज करतात कधी कधी, एक्सेट्रा. अजून जर पुढे आले तर बघूया आपण. पण हे मोस्ट ऑफ द दोन स्टेटमेंट जॉईन करताना जर हे यूज झाले, हे वर्ड्स अँड, बट, दो, अल्दो, येट, इनस्पाइट ऑफ, व्हेन असे वेगळे वेगळे जर यूज झाले वर्ड्स, तर आपण म्हणतो की दोन स्टेटमेंटचं कंजंक्शन झालेलं आहे, दोन स्टेटमेंटचा अँड झालेला आहे. ठीक आहे, समजा मी इथे एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. समजा पी स्टेटमेंट आहे 3, मग असंच घेऊया 3 इज ऑड, आणि क्यू स्टेटमेंट आहे 3 इज इव्हन. तर ह्याला सिम्बॉलिकली कसं लिहितात, लिहून घ्या, हे सगळं लिहा. ह्याला सिम्बॉलिकली असं लिहितात, पी अँड क्यू. पाय तर पॉज करा आणि मग बघा, काही हरकत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या दोन स्टेटमेंटला जॉईन केलं मी सिम्बॉलिकली. लिहिताना कसं लिहिलं, पी अँड क्यू या फॉर्म मध्ये लिहिलं. आता ह्या दोन स्टेटमेंटला मी पी अँड क्यू असं जॉईन केलं. शिवाय ह्याला मी जर वर्बल फॉर्म मध्ये जर ह्याला लिहायचं असेल, वर्बल फॉर्म म्हणजे स्टेटमेंट फॉर्म, तर ह्याला कसं लिहिणार, 3 इज ऑड अँड 3 इज इव्हन. ओके, पण मी मगाशी काय सांगितलेलं, अँड सोबत तुम्ही बट, दो, अल्दो, येट हे पण यूज करू शकता. पण जनरली जर असा कधी एक्झाम्पल आलं तर मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्ही अँड यूज करत जरा. कधी तर बट यूज होतं. दो, अल्दो, येट, इनस्पाइट ऑफ, व्हेन हे आपण नाही वापरायचे. क्वेश्चनला आले तर गोष्ट वेगळी,
पण आपण ते यूज नाही करायचे. अँड आणि बट हे दोनच वापरू शकतो. बट पण कधी वापरायचं हे पुढे सांगतो. पुढे आपल्याला निगेशन ऑफ द स्टेटमेंट म्हणून एक प्रकार आहे, त्याच्यात बघणार आहे आपण. पण आपण अँड आणि बट हे दोनच वर्ड्स यूज करायचे आहेत. क्वेश्चन पेपर मध्ये जर वेन, दो, अल्दो, येट वगैरे आलं तर बघू काय करायचं. ठीक आहे, आता सरी आपण एवढं बघूया की अँड हे वर्ड तुम्ही यूज करू शकता. हे क्लिअर. दोन स्टेटमेंट जॉईन कुठल्या प्रकारे केले आपण, अँड ने जॉईन केले, त्याला अँडिंग करणे असं पण म्हणतो मी, म्हणजे लवकर याच्यामध्ये लक्षात राहावं म्हणून. कंजंक्शन केलं हे थोडं अवघड वाटतं, त्याच्यामुळं त्याला अँडिंग करणं असं पण म्हणतात. दुसरं आहे डिसजंक्शन, पण त्याच्या आधी याचं ट्रूथ टेबल समजून घेऊया. ट्रूथ टेबल. आता ट्रूथ टेबल काय असतं सांगतो. याच्यामध्ये दोन स्टेटमेंट असतात आणि त्यांचं कॉम्बिनेशन असतं. ठीक आहे, म्हणजे काय, समजा पी स्टेटमेंट हे ट्रू आहे, क्यू स्टेटमेंट फॉल्स आहे. पहिल्यांदा बघा आणि मग लिहून घ्या, नंतर पॉज करून तुम्ही बघू शकता. पी स्टेटमेंट ट्रू आहे, क्यू स्टेटमेंट फॉल्स आहे. पी स्टेटमेंट ट्रू आहे, मी दोघं ट्रू घेतो पहिल्या केसमध्ये. हा, पी स्टेटमेंट ट्रू आहे, क्यू स्टेटमेंट फॉल्स आहे. पी फॉल्स आहे आणि क्यू ट्रू आहे आणि दोघं पण फॉल्स आहेत. या अशा वेगळ्या वेगळ्या केसेसमध्ये या व्हॅल्यूवर काय परिणाम होतो, टोटल जे स्टेटमेंट तयार झालं, म्हणजे मगाचंच एक्झाम्पल घ्या, 3 इज ऑड असं होतं आणि 3 इज इवन होतं. या दोघांना आपण जॉईन केलं. कशाने जॉईन केलं, अँड ने जॉईन केलं. म्हणजे काय केलं, त्यांचं कंजंक्शन केलं. कंजंक्शनचा सिम्बॉल काय आहे, असा. म्हणजे या सिम्बॉलनी किंवा या अँड या वर्डनी या दोघांना मी जॉईन केलं. तर जॉईन केल्यानंतर जे नवीन कंपाऊंड स्टेटमेंट तयार झालं, दोघांचं मिक्सचर वालं स्टेटमेंट, ते स्टेटमेंट हे ट्रू आहे का फॉल्स आहे, त्याच्यासाठी एक रूल आहे. ते रूल्स आता तुम्हाला सांगतोय. तर त्याचा रूल लिहून घ्या इथे. ट्रू, फॉल्स, फॉल्स, फॉल्स हे लिहून घ्या. टेबल पूर्ण लिहून घ्या. हे टेबल पूर्ण लिहून घ्या तुम्ही. ओके, हे टेबल मी लिहून घेतलंय. पी चे, क्यू चे कॉलम केले, ट्रू, टी, एफ, एफ, एफ असे ते सगळे लिहून घेतले. क्लिअर. आता हे ट्रूथ टेबल झालं. याचा अर्थ काय, तर पहिलं स्टेटमेंट ट्रू आणि दुसरं स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याचं इफेक्ट हा ट्रू असतो. ठीक आहे. दुसऱ्याचा अर्थ काय, पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल तर त्याचा इफेक्ट फॉल्स असतो. तिसरं स्टेटमेंट काय आहे, पहिला फॉल्स आणि दुसरा ट्रू असेल. बघा, पहिला फॉल्स दुसरा ट्रू असं जर असेल तर त्याचा इफेक्ट फॉल्स असतो. आणि हा रूल आहे, हे पाठ करावं लागतं. तुम्हाला शॉर्टकट पण सांगतो याचा. ठीक आहे. आणि दोघं पण फॉल्स असतील तर त्याचा इफेक्ट फॉल्स असतो. ठीक आहे. तर ह्याला म्हणतात ट्रूथ टेबल. आणि हे ट्रूथ टेबल लक्षात कसं ठेवायचं सांगतो. लक्षात ठेवा, अँड जो असतो याचा अर्थ मल्टिप्लिकेशन. अँडचा अर्थ काय, मल्टिप्लिकेशन. हे लक्षात कसं ठेवायचं सांगतोय तुम्हाला. टी जे आहे टीला 1 म्हणतात आणि फॉल्स जे आहे त्याला म्हणतात 0. परत एकदा सांगतो, नीट लक्ष द्या. अँडचा लॉजिकल अर्थ असतो मल्टिप्लिकेशन, सिम्बॉल वर दाखवलाय. त्याच्यानंतर ट्रू जे आहे त्याला 1 म्हणतात, फॉल्स जे आहे त्याला 0 म्हणतात. मग आता विचार करा, इथे मी दाखवतो. ट्रू म्हणजे 1, इथे पण ट्रू म्हणजे 1. या दोघांची मल्टिप्लिकेशन काय, 1 इंटू 1 काय असतं, 1 असतं. बघा ट्रू आलंय की नाही. त्यानंतर ट्रू म्हणजे 1 इंटू फॉल्स म्हणजे 0. 1 इंटू 0 किती असतं, 0. बघा फॉल्स आलंय की नाही. फॉल्स म्हणजे 0, ट्रू म्हणजे 1. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0. बघा आलंय की नाही. फॉल्स म्हणजे 0 इंटू फॉल्स म्हणजे 0 इज इक्वल टू 0. आलंय की नाही बघा. अशा प्रकारे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला पाठ करायची गरज नाही. अँडचा अर्थ मल्टिप्लिकेशन असं जर लक्षात ठेवलं की हे पाठ करायची गरज नाही. असे भरपूर ट्रूथ टेबल आहेत, त्याच्यामुळे हे आतापासूनच करायला पाहिजे. ओके, हे झालं ट्रूथ टेबल आणि त्याचे केसेस झाल्या वेगळ्या वेगळ्या. ट्रूथ टेबल म्हणजे काय ते तुम्हाला आताच मी सांगितलं. दुसरा आहे प्रकार तो म्हणजे डिसजंक्शन.
डिसजंक्शन म्हणजे काय असतं, जर दोन स्टेटमेंट आहेत, एक पी स्टेटमेंट आहे, एक क्यू स्टेटमेंट आहे, या दोन्ही स्टेटमेंटला जर ऑरने मी जॉईन केलं, ठीक आहे, म्हणजे मग असंच एक्झाम्पल, पी स्टेटमेंट काय होतं, 3 इज ऑड, थांबा एक मिनिट, ह्याचा सिम्बॉल वगैरे सगळं लिहून देतो तुम्हाला, एक मगाच्या फॉर्मॅट मध्ये देतो, जास्त बरं पडेल. मिनिट, एकच मिनिट. हा बघा, डिसजंक्शन म्हणजे काय, तर त्यासाठी वर्ड यूज करतात ऑर, कधी कधी आयदर ऑर पण यूज करतात, आणि त्याचा सिम्बॉल आहे असा, ओके, व्ही काढायचा. म्हणजे पी हे स्टेटमेंट आहे, समजा 3 इज ऑड, आणि क्यू स्टेटमेंट आहे 3 इज इवन, ह्यांचं जर मला डिसजंक्शन करायचं असेल तर मी कसं करणार, ह्याचा सिम्बॉल कसा लिहिणार, सिम्बॉल आहे पी ऑर क्यू, ह्याला पी डिसजंक्शन क्यू असं वाचूच नका, लक्षात ठेवण्यासाठी पी ऑर, हे कंजंक्शन डिसजंक्शन खूप रेअरली येतं, तुम्हाला ऑर अँड असंच लक्षात ठेवावं लागणार आहे, पी ऑर क्यू, ओके. आणि याचा व्हर्बल फॉर्म कसा येणार, 3 इज ऑड अँड, सॉरी अँड नाही, ऑर आहे नाही का, 3 इज इवन, ठीक आहे. आता त्याचं ट्रूथ टेबल बनवूया, पी क्यू आणि इथे येणार पी ऑर क्यू, म्हणजे रूल बुक आहे याचं. पहिलं मग आता लिहायचं कसं, टी टी एफ एफ, लक्षात कसं ठेवायचं बघा, आणि दुसरं टी एफ टी एफ, सगळ्या केसेस आपोआप याच्यात कव्हर होतात, ठीक आहे. परत एकदा बघा, टी टी एफ एफ आणि मग टी एफ टी एफ, ठीक आहे, ज्याच्यामुळे सगळ्या केसेस कव्हर होतात. आता हा, आता बघा, टी टी, आता मगाशी मी काय सांगितलेलं, अँडचा अर्थ असतो मल्टिप्लिकेशन, बरोबर, तसंच आत्ताच्या केसमध्ये ऑरचा अर्थ असतो ऍडिशन, ठीक आहे. ऑडचा अर्थ असतो ऍडिशन, मी टी म्हणजे काय सांगितलेलं मगाशी 1, एफ म्हणजे काय सांगितलेलं 0, चला मग ऍडिशन करून बघूया या रूलनी काय येतं. हा 1 प्लस 1, 1 प्लस 1 किती असतं, 2 असतं, पण लॉजिकल ह्याच्यामध्ये स्टेटमेंटमध्ये ट्रू आणि फॉल्स दोनच ट्रूथ व्हॅल्यू असतात, मग 2 तर आपण लिहू शकत नाही, मग आपल्याला 2च्या ऐवजी इथे 1 लिहावं लागेल. 2 पेक्षा जवळ कोण, 1 जवळ का 0 जवळ, 2 पासून 1 जवळ, बरोबर, त्याच्यामुळे इथे मी टी लिहितो, 1 म्हणजेच टी, ओके. त्याच्यानंतर इथे काय येणार बघा, ट्रू म्हणजे 1 प्लस फॉल्स म्हणजे 0, किती येणार 1, 1 चाच लॉजिकल अर्थ ट्रू. त्याच्यानंतर फॉल्स म्हणजे 0, ट्रू म्हणजे 1, 0 प्लस 1 किती असतं 1, इथे ट्रू, इथे 1. त्याच्यानंतर फॉल्स म्हणजे 0 प्लस फॉल्स म्हणजे 0, किती येणार 0, बरोबर, सॉरी रेड पेन मी लिहितो, बरोबर, म्हणजे याचा अर्थ हे किती आलं एफ. याचा अर्थ 2 पैकी एक जरी ट्रू असेल तरी आन्सर ट्रूथ येतं, आणि दोघंच्या दोघं फॉल्स असेल तरच फॉल्स येतं, ओके. ह्याला म्हणतात ट्रूथ टेबल. एकच मिनिट, सगळं खोडतो. ओके,
सो लक्षात ठेवा, ऍडिशन म्हणजे ऑर, मल्टिप्लिकेशन म्हणजे अँड, हे त्याचं ट्रूथ टेबल. ओके, आता मला सांगा ह्याच्यामध्येच 3 इज ऑड आहे बरोबर. हे बघा, हे जे स्टेटमेंट आहे 3 इज ऑड अँड 3 इज इव्हन, हे कशाने जॉईन केले मी, ऑर नी जॉईन केले, म्हणजे याचा अर्थ डिसजंक्शन झालंय. तर ह्याची ट्रूथ व्हॅल्यू आहे टी. त्याच्यानंतर एक मिनिट, रेड पेन दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल. याची ट्रूथ व्हॅल्यू आहे टी, याची ट्रूथ व्हॅल्यू आहे एफ, आणि हे जॉईन केलंय ऑर नी, म्हणजे मध्ये असणार डिसजंक्शन. टी ऑर एफ, हे बघा हा रूल काय येतं, आन्सर ट्रू. म्हणजे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू, ह्याची म्हणजे ह्या पूर्ण सेंटेन्सची 3 इज ऑड ऑर 3 इज इव्हन, या पूर्ण सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू आहे टी. पण मग हे कधी जोडल्यावर, जर ऑर नी या दोन स्टेटमेंटला जॉईन केलं तर. पण मगाशच्या याच्यामध्ये 3 इज ऑड अँड 3 इज इव्हन अशी जर केस घेतली, दोन स्टेटमेंटला, एक स्टेटमेंट आहे ट्रू, दुसरं स्टेटमेंट आहे फॉल्स, आत्ताच बघितलं, त्यांना जर तुम्ही अँड नी जॉईन केलं तर टोटल इफेक्ट जो आहे या दोन्ही स्टेटमेंट पासून तयार झालेले हे जे मोठं स्टेटमेंट आहे, याचा पूर्ण इफेक्ट काय येणार ते इथं दिलंय बघा. जर पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल तर आन्सर फॉल्स येतं. म्हणजे 3 इज ऑड अँड 3 इज इव्हन हे स्टेटमेंट फॉल्स आहे, आणि 3 इज ऑड ऑर 3 इज इव्हन हे स्टेटमेंट ट्रू आहे. याचा अर्थ समजून घ्या, तुम्ही जर दोघांना जॉईन करणारे वर्ड्स चेंज केले, ऑरच्या ऐवजी अँड केलं, अँडच्या ऐवजी ऑर केलं, तरी त्या स्टेटमेंटचं, फुल स्टेटमेंटचं पूर्णपणे मिनिंग चेंज होतं. त्याच्यामुळे यूज करताना जे तुम्ही वर्ड यूज करणार आहात ते काळजीपूर्वक यूज करावे लागतात. ठीक आहे, हे कशाचं झालं आपण बघितलं, डिसजंक्शनचं. ठीक आहे, आता आपण बघणार आहे कंडिशनल. तिसरा प्रकार आहे कंडिशनल. कंडिशनलला दुसरा एक वर्ड आहे इम्प्लिकेशन. ओके, त्याचा सिम्बॉल आहे असा. ओके, आणि त्याच्यासाठी वर्ड यूज करतात इफ डॉट 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 देन डॉट 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 असं. ठीक आहे, म्हणजे कसं, आता फॉर एक्झाम्पल मग असं स्टेटमेंट काय होतं, 3 इज ऑड आणि क्यू होतं 3 इज इव्हन. ठीक आहे, मग मी कसं लिहिणार, ह्याला लिहायचं असेल तर पी इम्प्लाइज क्यू, ह्याला कसं लिहिणार मी, 3 इज ऑड, ह्याच्या ऐवजी थांबा एक मिनिट, पहिल्यांदा इफ लिहायला पाहिजे. इफ 3 is odd, then 3 is even. If 3 is odd, then 3 is even. ठीक आहे, हे काय आहे, दोन स्टेटमेंटचं मी कॉम्बिनेशन केलं, काय यूज करून, कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन यूज करून केलं. आता याचं ट्रूथ टेबल बघूया. पी क्यू आणि पी ह्याला इम्प्लाइज क्यू असं वाचायचं. काय वाचायचं, पी इम्प्लाइज क्यू, कारण पहिल्यामध्ये आपण कंजंक्शन मध्ये काय बघितलं, पी अँड क्यू बघितलं, डिसजंक्शन मध्ये पी ऑर क्यू बघितलं. याला वाचताना पी इम्प्लाइज क्यू असं वाचायचं. आता याचं बघूया, ट्रू ट्रू, मग अशी सांगितलेलं कसं घ्यायचं, टी टी एफ एफ आणि इथं टी एफ टी एफ, म्हणजे सगळ्या केसेस आपोआप कव्हर होतात. ठीक आहे, आता ह्याच्यासाठी ट्रूथ टेबल काय आहे बघा, याच्यामध्ये जर दोघंच्या दोघं सेम असतील तरच ट्रू येतं, अदरवाईज फॉल्स येतं. म्हणजे आपलं प्लस प्लस मायनस मायनस सारखं. जर प्लस प्लस असेल तर काय होतं, प्लस येतं, मायनस मायनस असेल तरी प्लस येतं, पण अपोजिट साईन असेल तर मायनस येतं. राईट, त्याच वेनी हे आहे. थांबा एक मिनिट, काय चुकलं माझं, एकच मिनिट, सॉरी सॉरी, इथे ह्याचं नाहीये, इथे ट्रू येतं. हा, एकाच केसमध्ये फॉल्स येतं, हे मी चुकून बाय कंडिशनलची तुम्हाला टेबल लिहून दिलं. एकाच कंडिशन मध्ये हे फॉल्स येतं, जर पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल, पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असं असेल तरच पूर्ण स्टेटमेंटची व्हॅल्यू ही फॉल्स येते, अदरवाईज ट्रूच येते. हे बघा, ट्रू ट्रू आणि इथे पण ट्रू. लक्षात आलं, हे लक्षात ठेवावं लागेल, ह्याला काही दुसरं लॉजिक नाही आहे. बाय कंडिशनल साठी लॉजिक आहे, याला काही दुसरं लॉजिक नाही. हे लिहायला पाहिजे.
आता याच्यामध्ये सिक्वेन्सनी कसं बदलतं बघा, मी असं लिहिलं, इफ 3 इज ऑड देन 3 इज इवन. ओके, याच्यामध्ये काय आहे, पहिलं स्टेटमेंट इफ नंतरचं काय आहे, पी इम्प्लाइज, दुसरं स्टेटमेंट आहे क्यू. पी स्टेटमेंट कसं आहे, ट्रू आहे का फॉल्स आहे, ट्रू आहे. दुसरं स्टेटमेंट कसं आहे, फॉल्स आहे. ट्रू इम्प्लाइज फॉल्स, काय आहे बघा, ट्रू इम्प्लाइज फॉल्सला फॉल्स असतं. म्हणजे याचा अर्थ इफ 3 इज ऑड देन 3 इज इवन, हे फॉल्स स्टेटमेंट आहे. आणि हे याचं उलट गेलो मी, समजा इफ 3 इज इवन देन 3 इज ऑड, असं जर गेलो मी, उलट घेतलं स्टेटमेंट. बघा कसं, मगाशी तसं होत नव्हतं. अँड आणि ऑर जे बघितलं आपण, कंजंक्शन आणि डिसजंक्शन, त्याच्यामध्ये उलट सुलट कसंही करा, इफेक्ट काही होत नव्हता. इथे मात्र इफ देन मध्ये तुम्ही उलट सुलट केलं तर कसा इफेक्ट होतोय बघा. इफ 3 इज इवन देन 3 इज ऑड, हे स्टेटमेंट आहे, पी नाही आहे, स्टेटमेंट क्यू आहे. इम्प्लाइज पी आहे, बरोबर. क्यू ची ट्रुथ व्हॅल्यू काय आहे, 3 इज इवन, हे फॉल्स स्टेटमेंट आहे. आणि हे कसं आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. या दोघांचं इम्प्लिकेशन एफ इम्प्लाइज टी काय असतं, टी असतं. याचा अर्थ इफ 3 इज इवन देन 3